नाही ना. अहो सरनोबत असताना तुमचं कसलं बी नुकसान होऊन देणार नाही आम्ही. सत्यजितराव, हे बघा राजश्री मॅडम, तुमच्या समध्या मालाचे पैसे आहेत ते ऍडव्हान्स का बिडव्हान्स नाही, समधी रोख रक्कम देणार आणि तुमचा समधा माल घेऊन जाणार. अहो आश्चर्य वाटून घेऊ नका, तुमचा समधा माल आम्ही विकत घेतलाय आणि हे त्याचं पैसे. सूर्य आता घरी नाहीये, तुम्ही प्लीज नंतर या. अहो तुळजा मॅडम, आमचं काम सूर्यकांतरावकडे नाहीये. आमचं काम राजश्री मसाल्याचे मालकीन बाई यांच्याकडे आहे. कसं आहे ना आमदार साहेब, तुम्ही इथे मसाले विकत घ्यायला आलेला नाहीत हे न कळणे इतपत आम्ही मूर्ख वाटतो का तुम्हाला? आम्ही तुम्हाला मूर्ख कसं म्हणू? तुम्ही तर आमच्या स्नेही डॅडींच्या कन्या. बाकी काय म्हणू, तुम्ही मात्र आम्हाला चोख ओळखलेत. आम्ही काही या मसाल्यासाठी नाही आलोय. आता तुम्हीच विषय सोपा केलाय तर आता जास्त आडेवेळे घेत नाही, आम्ही मुद्द्याच बोलतोय. बघा 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 कसं राजविंड आहेत आमच्या वाणी. शब्द शिक्षण अमेरिकेत झाले बघा. बर आम्ही ठेवतो तिथे. या राजबिंडा प्रसादरावासाठी आम्ही तुमच्या राजश्री मॅडमचा हात मागायला आलोय. सरनोबत, घरात करता माणूस नसताना अशी बोलणी होत नाहीत. मला एकदा सांगितलं कळत नाही का? तुमच्या या प्रस्तावावर मला पुढे काहीच बोलायचं नाही. या घरात परत यायचं नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना. तुमच्या या मागणीवर आम्हाला कसलाच रस नाही. हे बघा, मला तुमचा अपमान करायचा नाही, पण इथून पुढे या विषयावर इकडे बोलायला येऊ नका. अहो असं काय करता सूर्यकांतराव? अहो तुम्ही तर विचारी माणूस आहात. थोडं शांत बसून बोलू की आपण. थोडा आहे ना बा, थोडा बघू. आला ना लायकीवर. पांढरे कपडे घालून आणि सोजवळपणाचं आवाहन करणारी सराईत गुण नाही. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या खानदानात मी माझी बहीण देईन का? माझी बहीण काय रस्त्यावर पडलेली नाही. दोघांना पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, या उभ्या जगात तुमचा भाऊ एकटा जरी राहिला ना तरी मी माझ्या बहिणीचं लग्न तुमच्या भावाशी लावून देणार नाही. निघा आता, परत इकडे फिरकू नका. कसला माज आहे रे तुला? तुझं माज उतरवायला मला येळ लागायचं नाही. अहो सत्यजितराव, अहो काय तुमची ही भाषा? तुम्ही शांत व्हा पहिलं. आणि सूर्यकांतराव, अहो तुम्ही तर आमचं ऐकून घ्या. अरे दादा, कशाला मागं लागलायस तू याच्या? आपण घेऊन आलेल्या स्थळाबद्दल यानं बहिणीला एकदा बी विचारलं नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे येऊ म्हणे बहिणीवर प्रेम आहे. कसलं प्रेम? सूर्या, एक नंबरचा स्वार्थी आहेस तू. फक्त स्वतःचा विचार करतोस, स्वतःचा स्वार्थ साधून घेतोस. बहिणीकडे बघ जरा. त्याला सोन्यानं जरी मडवलंस ना तरी यासारखं स्थळ तुला शोधून सापडणार नाही. 4 आण्याची लायकी तुझी, 10 रुपयाचा माज दाखवतेस. अरे दादा, याची लायकी नाही आपल्या बरं नातं जोडायची. माझ्या घरात झोपायचं विसरू नकोस. तुम्ही पुढे एक जरी शब्द बोललास ना, मुस्काड इकडचं तिकडे करीन. चल, तुझी लायकी दाखवतो. चल.
झाली काय आहे? कुणीकडे आज मोर्चा? हा? अहो नानी असं काय बोलताय? जाऊन जाऊन मी कुठे जाणार? दादाकडे जात होते, येईन संध्याकाळपर्यंत. सासरू वासलीला काहीतरी आळा असावा लागतो. आम्ही नाही तुझ्यासारखं असं रोज रोज माहेरात जाऊन बसलो कधी. आणि रोज रोज माहेरात गेल्यानंतर इकडची गोडी कधी लागायची तुला? अहो पण नानी मी घरातलं समद काम करून जाते. नाही आणखी काय असेल ना तर ते बी सांगा, ते बी करून जाईल. तुम्हाला कसलाच त्रास नाही होऊ देणार. अगो बाया, म्हणजे घरातली सगळी कामं तूच करतीस? हा, घरात काय हाय नाही ती तूच बघतीस. आणि मी म्हणजे नाणी नुसती बसून खाते का? अहो तुम्ही कशाला उगाच विषय वाढवताय? मी असलं काय बी म्हणलं नाहीये. मला काय हाऊस नाही तुझ्या बरोबर गप्पा मारायची. माझं म्हणणं एवढंच आहे, उठ सूट सारखं माहेरात जाऊन बसायची काय गरज आहे ग? आपल्या घरात काम असू अगर नसू, काहीतरी कारण काढते की निघाले पदर हलवत दादाकडे. अहो खरंच घरात तशी अडचण आली आहे म्हणून जाते. राजूला ना नको त्या माणसाचं स्थळ येऊन बसले म्हणून दादाची लय चिडचिड होते. आणि त्याची चिडचिड झाली ना की त्याच्या बहिणी जर त्याच्या आजूबाजूला असतील तर तो लगेच शांत होतो. हा, निघालं कारण. नानीला बोलायला काय राहिलंच नाही आता. मनमानी करायला मोकळीस तू. ठीक आहे, नाही जात कुठंच. तुम्ही म्हणत असाल ना तर आज मी कुठं बी जाणार नाही. तसं मी आपली घरातली समधी कामं उरकली आहेत ना. माझं पण एक काम करू, सासू सुना मस्तपैकी बसून ना गप्पा हाणू. सांगा बरं, तुम्ही या घरात नवीन नवीन आला होतात तेव्हा मी जे जे कामं करते त्यातली कोणती कोणती कामं तुम्ही नाही करायचं? म्हणजे कसं उद्यापासून मी बी प्रयत्न करेन ना ती कामं नाही करायची. सांगा. बाया, या पोरींच्या मोहरा तर बोलायची काही सोयच राहिली नाही. जा बाया जा, मी ना तुझ्या बरोबर गप्पा मारायला मोकळी. जा त्या दादाच चांगलं कर. जा पदर हलवीत. हे लोक कसे कसे आधी म्हणतात जाऊ नको आणि नाही जात म्हणलं तर म्हणतात जा. जाऊ दे, राजूने बेसनच्या वड्या केल्या. आपल्या पोटाची अडचण सगळ्यात महत्वाची. जाते आणि वड्या हाणून येते.